आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे। छत्तीसगडमधील विजापूर दंतेवाडा जिल्ह्याच्या सीमेवर सकाळी 8 वाजल्यापासून पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये एक मोठी चकमक उडाली आहे। या चकमकीत 5 माओवादी मारले गेलेत तर अनेक जण गंभीर जखमी झालेत। पोलीस आणि नक्षलींमध्ये गोळीबार सुरू असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। घटनास्थळावरून पोलिसांनी माओवाद्यांचे मृतदेह आणि शस्त्र ही जप्त केली आहेत। ते गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय छत्तीसगडमधल्या खास करून दंतेवाडा आणि नक्षली भागांमधनं अशा पद्धतीनं नक्षल्यांसोबत चकमकी उडतायत, कारवाया केल्या जात आहेत। नक्षलग्रस्त भागांमधनं या कारवाया होत आहेत। अधिक माहिती घेऊयात, मनीष रक्षमवार आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मनीष, अधिक काय माहिती? प्रज्ञा, मागील 3 दिवसापूर्वी सुद्धा नक्षली आणि पोलीस चकमक झाली होती छत्तीसगडमध्ये। त्यामध्ये 30 नक्षलवाद्यांना मृत घोषित केलं होतं आणि 30 नक्षलवादी मृत्यू पावले होते। परंतु आपण बघतो तर या छत्तीसगडमध्ये वारंवार चकमकी होत आहेत आणि नक्षलवाद्यांना मारले जात असताना सुद्धा परत नक्षलवादी येत आहेत। आणि आज सकाळी 8 वाजतापासून पोलीस आणि नक्षलीमध्ये जी चकमक उडाली होती त्यामध्ये 5 माओवादी मारले गेलेले आहेत आणि अनेक माओवादी गंभीर जखमी असल्याची एक म्हणजे असल्याचं एक आपल्याला शक म्हणता येईल अशा पद्धतीचं आहे। आणि गोळीबार आताही सुरूच आहे, अजून पोलीस तपास सुद्धा सुरू आहे। यापुढे कळेल अजून किती नक्षलवादी मारले गेलेले आहे। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद मनीष या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।